आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। स्वस्तात आणि तेही बिलासह चोख सोनं देण्याचा आमिष। पण या आमिषामागे लपला होता तब्बल 50 लाख रुपयांचा फसवणुकीचा सापळा। सांगली जिल्ह्यातील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सांगली जिल्ह्यातील पारे येथील रहिवासी तथा रिअल इस्टेट व्यावसायिक सतीश भुजंग राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचशील नगर विटा येथील लखन रामचंद्र ठोंबरे आणि त्यांच्या 3 अनोळखी साथीदारांनी कमी दरात बिलासह शुद्ध सोनं देण्याचं आमिष दाखवत विश्वास संपादन केला। फिर्यादीनुसार ऑक्टोबर 2023 पासून पारे आणि सोलापूर येथे वेळोवेळी तब्बल 50 लाख रुपये रोख घेत आरोपींनी सोनं न देता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 369/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता BNS कलम 318/4, 352, 351/2 आणि 3/5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संग्राम पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। या प्रकरणात आणखी काही पीडित आहेत का? फसवणुकीचे जाळे किती मोठे आहे याचाही पोलीस तपास करत आहेत। स्वस्तात सोनं मिळण्याच्या आमिषाला बळी पडू नका। व्यवहार करण्यापूर्वी खातरजमा करा असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।